हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या पूर्वकर्मानुसार आपण विशिष्ट कुळात जन्म घेतो आणि प्रत्येक कुळाची एक देवता असते जिला आपण कुलस्वामिनी आणि कुलदैवत असं म्हणतो। आपल्या घराण्याचे कुलदैवत कुठले आहे हे प्रत्येकालाच माहिती असलं पाहिजे। माहिती नसेल तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला करून घेतली पाहिजे। आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा प्रथा आहेत आणि त्याची जपणूक आणि त्याचा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करणे हे आपलं परम कर्तव्य आहे। पण त्याआधी आपल्याला या गोष्टींचं शास्त्रशुद्ध ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे। कुलदेवता आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते आणि आपल्या कुटुंबात येणाऱ्या सर्व अडीअडचणी संकट सगळं दूर करत असते। म्हणूनच कुलदेवतेची सेवा होणं आपल्याकडनं आवश्यक आहे। आणि कुलदेवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं व्हायलाच हव्यात। बाकी काही सुद्धा तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण प्रत्येकाने या 5 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती आनंद आणि ऐश्वर्य नांदते आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती सुद्धा होत असते आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं। तर आता कोणत्या या 5 गोष्टी आहेत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे। कुलाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर आपल्या मुलावर चक्रातील कुंडलिनी शक्ती ही जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होत असतो। तर ती देवता म्हणजेच कुलदेवता। ज्या वेळेला पुरुष देवता असते तिला आपण कुलदेव म्हणतो आणि जेव्हा स्त्री देवता असते तिला आपण कुलदेवी असं म्हणत असतो। ही झाली कुलदेवतेबद्दलची काही प्राथमिक माहिती। पण कुलदेवतेची सेवा का करणं आपल्याला गरजेचं आहे तर पहा, आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं काही सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं। आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या लग्नातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातील आजारपण दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतेची उपासना व्यवस्थित ही केली पाहिजे। घरात होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत किंवा अडचणी संकट, प्रत्येक कामामध्ये अपयश होणं, त्याचबरोबर घराची प्रगती न होणं या सगळ्याच्या मागे एकच कारण असू शकतं, ती म्हणजे आपली कुलाची आई। तर आपल्या कुलदेवतेचं आपल्याकडनं जर सेवा उपासना नाही झाली तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायची असते। आपल्या कुलाची आई म्हणजे आपली कुलदेवता आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असते, म्हणून तिची सेवा उपासना करणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं। आता त्यांची उपासना आणि सेवा कशी करावी तर बघा, फार काही तुम्हाला जरी करता नाही आलं तरी सुद्धा तुम्हाला या 4 गोष्टी मात्र करायलाच हव्या। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक तरी तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवं। तुमच्याकडे पूर्वापार चालत असलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिशय उत्तम, पण जर काही जणांकडे टाक नसतील आणि कुलदेवतेच्या मूर्ती असतील, फोटो असतील तर त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायलाच हव्यात। नुसत्याच ठेवायच्या नाहीयेत तर त्याची अगदी नियमितपणे भक्तिभावाने आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळेला तरी आपल्याला करायचा असतो। तुमची जी कोणती कुलदेवी आहे तर त्या देवीचा एक मंत्र जो आहे तर त्याचा तुम्हाला जप करायचा आहे। आता तुमची कुलदेवता जर तुमची तुळजाभवानी आई असेल तर तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा म्हणजे या नवार्ण मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला म्हणजे 1 माळी तुम्हाला जप हा रोजच्या रोजच करायचा आहे। त्याचबरोबर विवाहित स्त्रीने आपल्या सासरच्या कुलदेवतेचा नामजप करायचा आहे। आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतात तर त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमितपणे करायचा आहे आणि ज्यांना कुलदेवता ठाऊकच नाही तर त्यांचं काय कुलदैवत असेल तर आता बघा, बरेच जण म्हणतील की ताई आम्हाला आमचं कुलदैवतच माहित नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा सुद्धा तुम्ही जप केला तरीही चालेल। नामजप तुम्ही श्रद्धेने केला तर कुलदेवतेचं नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच तुम्हाला भेटेल
असा बऱ्याच जणांचा अनुभव सुद्धा आहे। तर बघा, आपल्या कुलदेवतेचा आपण जेव्हा जप करतो तेव्हा तारक तत्व किंवा कुलदेवतेचं तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होत असतो। आता यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे। आता तुमचा मंगळवार असेल किंवा शुक्रवार, जो कोणता तुमचा वार आहे, तर त्या वारीत म्हणजे विवाहित महिलांनी खास करून या दिवशी उपवास करायचा आहे। तर याचा संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळत असतो। जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहिती नसेल तर मग मंगळवारच्या दिवशी तुम्ही उपवास हा करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे। त्याचबरोबर वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे। म्हणजे आपलं जे कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे तर तिथे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर देवीची ओटी सुद्धा अवश्य भरायची आहे। आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्या घरामध्ये जन्माला घालतो आणि त्या देवतेची कुळाची कुलदेवता म्हणतात। आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयीची आपण शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मामध्ये सुद्धा जलद प्रगती होत असते। आणि कुलदैवत याची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती आणि तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती। तर बघा, आता पाचवी गोष्ट आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वर्षातनं एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शना आपल्याला मूळ स्थानी जाऊन तिचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे। पण त्याचबरोबर दर्शनाला जात असताना आपल्याला आपल्या सोबत एक वस्तू सुद्धा न्यायची आहे। तर ही वस्तू कोणती आहे हे आपण आता जाणून घेऊयात। कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, तर तिला आपल्याला थोड्याशा तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला तिला घेऊन आपल्या सोबत जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे। त्यामुळे कुलदेवता आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि तिचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम टिकून राहील। त्यामुळे कुलदेवतेच्या दर्शनाला तुम्ही कुठल्याही दिवशी जात असाल किंवा तिच्या तीर्थक्षेत्री तुम्ही कधीही जाणार असाल तेव्हा आपल्याला ही एक अवश्य गोष्ट आपल्या सोबत घेऊन जायचं आहे, ती म्हणजे कुलदेवीचा टाक आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचा आहे। थोडेसे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत एका डब्यामध्ये आणि कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती त्या तांदळामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि तिथे आपण जेव्हा मूळस्थानी जातो तर तिथे गेल्यानंतर आपल्याला हा टाक येथील पुजाऱ्यांच्या हातामध्ये तुम्हाला द्यायचा आहे आणि देवीची भेट ही आपल्याला घडवून आणायची आहे। त्यामुळे कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहतो आणि आपल्या कुटुंबावरती कधीही कुठल्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आणि कुटुंबाचं कुलदेवी नेहमी रक्षण करत असते। त्यामुळे ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला दर्शनाला जात असताना तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या घरातनं तुम्हाला गोडाचा नैवेद्य बनवून घेऊन जायचा आहे। हा प्रामुख्याने याच्यामध्ये डाळ आणि गुळाचा वापर केलेला असावा असा तुम्हाला गोडाचा पदार्थ तुमच्या सोबत बनवून घेऊन जायचा आहे। किंवा मग तुम्ही अगदीच डाळ आणि गुळाची ढेप जरी घेतली आणि त्याचा जरी तुम्ही नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी गेल्यानंतर तिथलं कुंकू आपल्याला खरेदी करून आणायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तिथला जो प्रसाद आहे तो सुद्धा आपल्या घरी परत आणायचा आहे। प्रसाद आणि बांगड्या सुद्धा आपल्याला ज्या हिरव्या बांगड्या असतात, ज्या देवीच्या पूजेच्या बांगड्या असतात, तर त्या सुद्धा आपल्याला आणायच्या आहेत आणि घरी आणल्यानंतर मग त्याच्या आपल्याला आपल्या कुलदेवीला आपल्याला त्याचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे। कुलदेवीचा कुलाचार करून झाल्यानंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा घरात आल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचं एक पारायण नक्कीच आवर्जून करायचं आहे। त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्या कुळाचं नेहमी संरक्षण सुद्धा करत राहते। त्यामुळे आपल्या घराची, मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून सुद्धा प्रगती होत असते। तर तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टी सगळ्या नक्की आवर्जून करायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।